नमस्कार, मी अनंत कौशल. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण PYQ सॉल्व्ह करणार आहोत. सर हा क्वेश्चन सर GW दोन सर आपला विचारला होता. ओके, दोन सर जी 2010 ला आणि 2003 ला. ओके, तर बघा आपला असा क्वेश्चन आहे बघा ते अ बॉडी ऑफ मास 40 kg इज क्लाइंबिंग वर्टिकल पोल ॲट अ कॉन्स्टंट स्पीड इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन हिज palm and the pole is 0.8 and g is equal to 10 meter per second square. The horizontal force that he is applying of the pole is. तर बघा क्वेश्चन सर 2003 ला आणि सर 2010 ला सर GEE ला सर पेपरला हा क्वेश्चन सर विचारला होता. तर बघा आपला गिवन डाटा सर काय दिला बघा. गिवन डाटा सर आपण दिलेला आहे बघा. गिवन डाटा सर आपला बघा मास दिलंय सर. मास सर बघा आपला 40 kg दिलेलं आहे. नंतर सर आपला म्यू इज इक्वल टू 0.8 दिलेला आहे. नंतर बघा आपला जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर दिलेला आहे. तर बघा इथं आपल्याला काय फाइंड करायचं बघा. आपल्याला फाइंड करायचं होतं हॉरिझॉन्टल फोर्स दॅट ही इज अप्लाइंग ऑन द पोल इज. तर बघा फोर्स सर फाइंड करायची आहे. आपण सर नॉर्मलचा उपयोग करू. ओके, यस ऑर नो? यस सर. तर लिहायचं बघा दिअर फोर मध्ये सर जी F इज इक्वल टू काय F इज इक्वल टू म्यू एन means normal is equal to mg. or simple formula F is equal to mu means coefficient of friction, n means normal, is equal to m means mass and g means gravity. हा यांना हा सर. therefore मध्ये बघा normal is equal to mg by mu. सिंपल क्वेश्चन. ओके, GEE का 2003 का 2010 का ओके 10 का. यस और नो? यस सर. तर n is equal to mg by mu. छप गई बात दिमाग में इतनी? ओके सर. डियर फोर में लेंगे. डियर फोर n इज इक्वल टू सर जी m मीन्स 40 इंटू जी मीन्स 10 बाय म्यू मीन्स 0.8. कितना आंसर यहाँ पे इज इक्वल टू में. ओके, इज इक्वल टू में आएगा 400 बाय 0.8. कितना आंसर? न्यूटन इज आंसर. है सॉर नो? काय सर F इज इक्वल टू आपलं बघा आलं 500 न्यूटन इज आंसर. सिंपल क्वेश्चन GEE का. ओके, सिंपल लैंग्वेज में आपको पढ़ा रहे हैं. बात छापो दिमाग में इतनी. सिंपल क्वेश्चन था. सर हा क्वेश्चन सर GEE ला दिलेला होता सर 2 टाइम. ओके सर, 2 टाइम सर पेपरला प्रश्न आला था GEE च्या. मग काय तर सर इम्पॉर्टंट असेल या क्वेश्चनचं तर आपण लक्ष द्यावे. तर सेकंड नंबर क्वेश्चन बघा. तर सेकंड नंबर हा क्वेश्चन सर एमला आणि BHU ला आलेला होता 2 बार. ओके, एक बार सर एमला आलता आणि सर सेकंड बार BHU चा 2004 ला सर क्वेश्चन आलता BHU ला आणि 2002 ला सर आलता आपल्या एम्स ला. ओके ओके सर, चला सॉल्व करू ते क्वेश्चन सर आता. तर बघा आपला असा क्वेश्चन आहे बघा ते इफ लॅडर वेटिंग 250 न्यूटन मीन्स 250 न्यूटन इज अ प्लेसेड अगेंस्ट अ स्मूथ वर्टिकल वॉल हॅव्हिंग कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन it and the floor is 0.3, then what is the maximum force of friction available at the point of contact between a ladder and the floor. तर बघा आपल्याला इथं फाइंड काय करायचं बघा सर. आपलं F सर इथं फाइंड करायचं आहे बघा. F मीन्स फोर्स सर फाइंड करायचे. ओके, तर आपला गिवन सर आपल्याला दिले बघा काय दिलं सर गिवन आपल्याला बघा वेटिंग सर. वेटिंग दिले बघा आपला 250 न्यूटन मीन्स 250 न्यूटन सर आपला वेटिंग दिलंय. नंतर बघा आपला म्यू इज इक्वल टू दिले बघा काय 0.3. यस और नो? यस सर. आपण सर आर मानू शकतो. हा या ना हा सर. तर सिंपल क्वेश्चन आहे बघा हे. डायरेक्ट फॉर्म्युला F इज इक्वल टू में डियर फोर F इज इक्वल टू में म्यू आर काय सर म्यू आर. डियर फोर F इज इक्वल टू म्यू ची व्हॅल्यू सर काय दिली आपला 0.3 दिली. 0.3 इंटू सर जी आर म्हणजे सर आपलं काय सर आपलं F. ओके, मीन्स आपलं ते वेटचं काय सर ते 250 करायचा गुणाकार. उत्तर काय येणार त्याचं 25-75. यस और नो? न्यूटन भाई साहब. 0 पॉइंट कट गया है. यस और नो? यस सर. सिंपल क्वेश्चन भाई साहब. एम्स का क्वेश्चन आया था. एम्स को पूछा था और फिर 2002 में पूछा था. एम्स को 2004 में पूछा था BHU को. ओके, सिंपल क्वेश्चन था, बहुत आसान. ओके, क्या बात है, सिंपल क्वेश्चन.